जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की आज तुम्हाला मी सांगणार आहे 13 बॉक्स ही ॲप बरेचशे जणांनी इन्स्टॉल केली असेल किंवा यूज सुद्धा केली असेल। तर ही 13 बॉक्स ॲप आहे ते बरेचशे जण यूज करतात कशासाठी ते तुम्हाला माहिती आहे। कोणताही पिक्चर मा मूवीज वेब सिरीज तुम्ही पाहू शकता। बरेचशे जर यूट्यूबर सुद्धा तुम्हाला लिंक्स देतात किंवा टेलिग्रामवर जास्त करून लिंक्स भेटतात 13 बॉक्सच्या। पण 13 बॉक्स ही ॲप सेफ आहे का हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट येतो कारण की 13 बॉक्स ही ॲप आहे ती तुम्हाला ते जापानीज कंपनीची आहे। आणि 13 बॉक्स सर्वात महत्त्वाची गोष्ट इन्स्टॉल करण्याची की 13 बॉक्स तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज देतं। त्यात तुम्ही फोटोज व्हिडिओज कोणते तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा त्या अपलोड केले असतात हे संपूर्ण ते बाहेर लीक होऊ शकतात। ही 100% गॅरंटी आहे कारण की 13 बॉक्स तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला ज्या ॲड्स येतात त्या ॲड्स थर्ड पार्टी ॲपच्या येतात। आणि एकदा का 13 बॉक्स तुम्ही यूज केल्यानंतर बरेचसे जण म्हणतात नुसत्या मूवीज पाहतो। पण महत्त्वाची गोष्ट इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले करता त्यावेळेस तिथे एक गोष्ट विचारली जाते ती की परमिशन्स। तिथे तुम्ही परमिशन्स देतात त्या तुमचा जीमेल ID ॲड करता ह्या संपूर्ण गोष्टी करतात। त्यामुळे तुम्ही तुम्ही कोणतेही व्हिडिओज फोटोज जर अपलोड केले असतील तर हे बाहेर लीक होऊ शकतात। सगळं काय डिटेल्समध्ये माझ्या मोबाईलच्या स्क्रीन तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या मेन होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो 13 बॉक्स ही ॲप जसं की तुम्हाला त्या स्क्रीनवर जसं की मी इन्स्टॉल केली आहे बघू शकता ही ॲप तुम्हाला दिसत असेल। जसं की प्ले स्टोअर जर समजा तुम्ही गेला इथून प्ले स्टोअर जर सर्च बारमध्ये तुम्ही 13 बॉक्स सर्च केलं तर तुम्हाला ही ॲप भेटते। पण महत्त्वाची गोष्ट ह्या ॲपमध्ये जो की तुम्हाला एक्स्ट्रा डाटा भेटतो बऱ्याचशाच गोष्टी भेटतात त्यामुळे आपण ही ॲप आहे ती इन्स्टॉल करतो। पण जर ही तुम्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ज्या काही परमिशन्स देतात त्यामुळे तुमचा डाटा जो की तुम्ही ॲड केला फोटोज व्हिडिओज किंवा कोणत्याही गोष्टी ॲड केल्या त्या संपूर्ण जे काही आहेत मेन यांची जी की कंपनीज असते त्या कंपनीकडे जातो। ही महत्त्वाची गोष्ट कारण की बरेचसेच यूट्यूबर्स आहेत ते तुम्हाला 13 बॉक्स हे जे व्हिडिओ आतापर्यंत लई जणांनी केला नाही। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे जसं की आता 13 बॉक्स जी की ॲप असेल ती तुम्हाला ओपन करून जातो। जसं की 13 बॉक्स मी ॲप ओपन केले आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येतो। पण यात ज्या ॲड्स लागतात थर्ड पार्टी ॲड्स असतात आणि त्या ॲड्स ह्या ॲपचा काहीसुद्धा संबंध नसतो। अशा पद्धतीने ॲप्स लागतात थर्ड पार्टी आणि त्या ॲप्स प्ले स्टोअरवर सुद्धा अवेलेबल नसतात। आणि त्या ॲप जे काही असतात तुम्हाला पण माहिती आहे कशामध्ये रमीच्या म्हणा ह्या वेगवेगळ्या ॲप्स असतात ज्या इंडियामध्ये बॅन आहेत ह्या अशा ॲप्स असतात। त्यामुळे तुम्ही त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे थोडंसं घातकच आहे कारण की ही ॲप आहे ती आपल्या इंडियामधली नाही आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। जसं की तुम्ही बघू शकता जी की हिस्ट्री तुमची आहे ती पूर्णपणे इथे सेव्ह राहते। हा जी की आहे माझ्या मित्राचा अकाउंट मी यूज केलेलं आहे। येथे तुमचे व्हिडिओज बघू शकता सगळे जे की व्हिडिओज आहेत इथे ऑलरेडी सेव्ह झाले आहेत म्हणजे 13 बॉक्स आहे ते तुमचा बॅकअप जो की आहे तो सेव्ह करून ठेवतं। पण महत्त्वाची गोष्ट आहे जर समजा तुम्ही इथून बघू शकता फोटोज जे काही आहेत इथे अपलोड नाहीत व्हिडिओज बघू शकता 75 आणि डॉक्युमेंट्स हे जे काही गोष्टी मेन आहेत ह्या संपूर्ण गोष्टी ह्या कंपनीकडे जातात। मेन गोष्ट तुम्ही फोटोज ॲड केले तर कंपनीकडे जाणार आहेत डॉक्युमेंट्स जे की सेव्ह करून ठेवल्यानंतर ते सुद्धा कंपनीकडे जाणार आहेत। आणि ह्याच्यावर विश्वास ठेवणं घातक आहे कारण की हे जी की ॲप आहे चायनीज आहे आणि एक गोष्ट दुसरी गोष्ट की हे तुम्हाला माहिती आहे यांचं कनेक्ट असणार आहे जी की आहे चीनशी आहे ह्या ॲपचं। त्यामुळे ॲपवर विश्वास ठेवणं थोडंसं डेंजर आहे आणि अशा ॲप्स तुम्ही यूज करत असाल तर आत्ताच अनइन्स्टॉल करा। आणि मी जेव्हा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सुद्धा ह्याला मला डायरेक्ट आहे ती कोणतीही ॲड आली जसं की तुम्ही फोटोवर जर क्लिक केलं तर इथून बघू शकता सिलेक्ट अँड अपलोड फोटोवर तुम्ही क्लिक करता आणि इथून काय करता जे काही फोटोज असतील ते सगळे गॅलरीचे फोटो तुम्ही अपलोड करता कारण का तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज भेटते। पण तुमचे एक्स्ट्रा स्टोरेजच्या नावाखाली दुसरे ॲप्लिकेशन तुम्हाला भेटतात पण एक्स्ट्रा स्टोरेजच्या नावाखाली ज्या ॲप यूज करताय तुम्ही 13 बॉक्स ह्या ॲपवर विश्वास ठेवणं घातक आहे। तुमचे फोटो पूर्ण डाटा बाहेर लीक होऊ शकतो। इम्पॉर्टंट फाईल्स असतात कोणाकोणाचे इम्पॉर्टंट फोटोज असतात नंतर ते बाहेर अपलोड केले जाऊ शकतात आणि त्यात चुकीचा वापरसुद्धा केला जाऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला सांगतो कसं असतं ज्यावेळेस ज्यांना नॉलेज असतं टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ते रिसर्च जसं की मी थोडंसं रिसर्च केलं आहे आणि नॉर्मली गोष्टी आहेत ते मी थोड्याशा जसं की ॲप इन्स्टॉल केल्यानंतर कोणती ॲड येते जसं की ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मला ॲडवरच समजले कोणत्या ॲड्स आल्या आहेत कोणत्या ॲप्स सांगत आहे अशा पद्धतीने ह्या गोष्टीवरूनच मी समजलेलं आहे। नॉर्मली जी की आहेत तुम्ही जी की असेल सगळ्यात पहिले तुम्ही ChatGPT जर उपयोग करत असाल तर त्यावर जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती देईल आणि विश्वास करणं नाही बघू शकता। ही जी की डायरेक्ट स्क्रीनवर मला अशा पद्धतीने ॲड आलेले आहेत। तुम्ही ज्यावेळेस इन्स्टॉल करणार त्यावेळेस तुम्हाला ॲड्स होणार तुम्ही इथून व्हिडिओज फोटोज कोणत्याही गोष्टी त्या अपलोड करू शकता। जसं की मी कट केल्यानंतर दुसरे ॲडसुद्धा तुम्हाला येऊ शकतात 1 2 ते 3 ॲड्स येतात। इथून तुम्ही बघू शकता इथून व्हिडिओज असतील जे काही तुमचे बघू शकता व्हिडिओज आहेत माझ्या मित्र ते व्हिडिओसुद्धा अशा पद्धतीने इथून सेव्ह राहणार आहेत बघू शकता जी की हिस्ट्री आहे
ते पूर्णपणे अशा पद्धतीतून सेव्ह होते. आणि महत्त्वाची गोष्ट 13 बॉक्स अडल्ट कंटेंट्समुळे आपल्या भारतात बरेचसे वेळा बॅन असू शकतो आणि बॅनसुद्धा होऊ शकतं. आणि बरेचसे जण यूज करतात अडल्ट कंटेंट्सच असतात 13 बॉक्सवर, त्यामुळे ते यूज करतात. पण त्यामुळे तुमचे जे की संपूर्ण डिटेल्स आहे ती बाहेर लीक होऊ शकते. जसं की बघू शकता इथं अपलोड तुम्हाला भेटतं, सेव्ह केलेले भेटतात, सेव्ह केले बघू शकता इथून सेव्ह केलेले जे की असतात संपूर्ण इथून भेटून जातात. त्यात व्हिडिओज म्हणजे जे की व्हिडिओज असतात ते सुद्धा तुमच्या डाटा सेव्ह करून ठेवतात. 13 बॉक्स ऑलवर क्लिक करून इथून संपूर्ण तुम्ही माहिती ती पाहू शकता. दुसरी गोष्ट जसं की जीमेलवर जर क्लिक केलं तर इथून बघू शकता तुमची संपूर्ण डिटेल्स आहे आणि इथे तुम्हाला स्टोरेज किती भरलं आहे ते सुद्धा एक्स्ट्रा स्टोरेज देत आहे, त्यामुळेच यूज करता. पण हे घातक ठरू शकतं, तुमचा डाटा बाहेर लीक होऊ शकतो. आणि इथून सेटिंगवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथून संपूर्ण तुमचं जे की आहे डिटेल्स भेटते. तर तुम्हाला इथून काय करायचं आहे तर इथून सेटिंगवर क्लिक करायचं. जसं की आता सेटिंग इथे बघू शकता तुम्हाला इथून मी बॅक घेऊन तुम्हाला लावतो. जसं की सगळ्यात पहिलं प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर सेटिंगवर क्लिक करायचा आणि इथून स्विच अकाउंट करून घ्यायचा. म्हणजे अकाउंट आहे ते तुम्ही बंद करू शकता किंवा लॉग आउट करू शकता. मी तर सांगेन स्विच अकाउंट करून घ्या आणि तुमचं जे की अकाउंट आहे ते ताबडतोब बंद करून घ्या. तुमचे फोटोज व्हिडिओज अपलोड असतील तर तो पूर्ण डाटा आहे तो डिलीट करून घ्या. कसा डिलीट करायचा याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण हे सेफ नाही आहे. माझ्या ह्याच्यातून तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल माझे व्हिडिओज जे की फोटोज आहेत बाहेर लीक झाले तर काहीसुद्धा गरज नाही, तर तुम्ही बिनधास्त यूज करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट आहे की ही ॲप सिक्योर नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे ह्यात फालतूच्या ॲड्स येतात. ही ॲप जी की आहे ह्या ॲपवर तुम्ही काही अडल्ट कंटेंट जास्त प्रकारचे अपलोड असतात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे हे ॲप आहे सेफ नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला 13 बॉक्स ॲप आहे ती यूज करत होता का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांग. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.